नमस्कार, मी रिसर्च ॲनालिस्ट अमित पांडे तुमच्या सगळ्यांचं प्रॉफिट युनीच्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की आज मार्केटमध्ये सेलिंग का आली आणि या सेलिंगला आपण आधीच कसं प्रेडिक्ट केलं होतं, कालच्या व्हिडिओमध्ये आपण काय डिस्कशन केलं होतं आणि आता पुढे मार्केटमध्ये काय मोमेंटम होऊ शकते। तर यस, तुम्हाला ॲनालिसिस माझे आवडत असतील तर डेफिनेटली व्हिडिओजला लाईक करत राहा आणि सबस्क्राईब करा चॅनलला, कारण इथे आपण मार्केट होण्याच्या आधी डिस्कशन करतो की मार्केटमध्ये काय होऊ शकते। तर जस्ट फॉर एक्झाम्पल, काल आपण हा एक व्हिडिओ बनवला होता, हा व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता। मार्केट ॲनालिसिस 30 सप्टेंबर 2024 याचं टायटल पण तुम्ही बघू शकता, 300 ते 1300 पॉईंट सेलिंग कमिंग, हा टायटल याचा होता। 300 ते 1300 पॉईंटपर्यंत सेलिंग येऊ शकते। हा व्हिडिओ ओपन करून जर तुम्ही डिटेलमध्ये बघितला तर मी तुम्हाला सांगितलं होतं निफ्टीमध्ये जे आहे ते 300 पॉईंट आणि सेन्सेक्स आणि बँक निफ्टीमध्ये जे आहे ते ऑलमोस्ट 1300 पॉईंटपर्यंतची सेलिंग जी आहे मार्केटमध्ये होऊ शकते। याच्याबद्दल मी तुम्हाला कालच अपडेट दिला होता। तर येस, आज डेफिनेटली आपल्याला बघायचं आहे मार्केटमध्ये काय झालं। तर आज आपण बघू शकतो 368 पॉईंट निफ्टी खाली आहे, सेन्सेक्स 1272 ऑलमोस्ट 1300 पॉईंट खाली आहे। तर हे आपण कसं प्रेडिक्ट करू शकलो, याच्या मागचं ॲनालिसिस काय होतं हे तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं तर तुम्हाला कळेल। आज मार्केटमध्ये काय झालं आणि आज आपण कुठे ट्रेड आयडेंटिफाय केला होता लाईव्ह ट्रेडिंग सेशनमध्ये ते पण आपण डिस्कस करणार आहे। आणि आपण आज ऑलमोस्ट एक ट्रेड कॅरी केला होता, त्याच्यामध्ये आज गॅप डाऊन ओपन झाल्याच्यानंतर एक प्रॉफिट बुक केला, तर तो कोणता ट्रेड होता ते पण आपण डिस्कस करणार आहे। तर नाऊ लेट्स स्टार्ट विथ द व्हिडिओ। सगळ्यात पहिले आपण डिस्कस करूया निफ्टीमध्ये। आज एक गॅप डाऊन ओपनिंग झाली, ओपनिंग झाल्याच्यानंतर इमिडिएटली मार्केट वर गेलं आणि वापस एक विक बनवला आणि मार्केट खाली आलं। सेकंड कॅन्डल, थर्ड कॅन्डल, फोर्थ कॅन्डलमध्ये हा लो जेव्हा ब्रेक झाला तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं होतं लाईव्ह क्लासमध्ये की आता इथे 26,040च्या खाली एक सेल आहे, 26,080 जो आहे तो स्टॉप लॉस असेल आणि टार्गेट जे आहे ते 26,000 आणि 25,950पर्यंत हे जे आहे हे टार्गेट असणार आहे। तर इमिडिएटली त्याच्यानंतर आपल्याला एक टार्गेट मिळालं। मार्केट इथून थोडं वर जायचा प्रयत्न केला, वापस प्राइस ॲक्शन बनवला, ब्रेक केला, खाली आला, साईडवेज गेला, वापस ब्रेक केला, खाली आला आणि डे लोच्या जवळपास मार्केट क्लोज झालेलं आहे। तर तुम्ही बघू शकतो जिथे आपण टॉपवर सेलिंग आयडेंटिफाय केली होती 26,050 पासून, तिथून ऑलमोस्ट मार्केट 200 ते 250 पॉईंट आपल्याला इंट्राडेमध्ये फॉल बघायला मिळाला, तेवढा मार्केट खाली आलं। ज्यांनी पण इथे स्टॉप लॉस ट्रेल केला असेल आणि प्रॉफिट जरी बुक नाही केलं तर 200 ते 250 पॉईंट मार्केट खाली आलेलं आहे आणि हेच आपलं टार्गेट होतं। कालच्या व्हिडिओमध्ये मी टार्गेट दिलं होतं 25,850, 25,850 पर्यंत येऊ शकते म्हटलं होतं। क्लोजिंग जे आहे 25,810ला झालेली आहे। तर आता निफ्टीमध्ये पुढे काय, आता पुढे मोमेंटम कसा होऊ शकते, तर सिंपल आपण ठेवणार आहे, जोपर्यंत 25,880 ब्रेक करत नाही तोपर्यंत आपण बाय नाही करणार आणि 25,800 ब्रेक केलं तर आपण सेल करू शकतो आणि 25,600 500 इथपर्यंत टार्गेट खाली येऊ शकते। सिंपल आपल्याला एक ठेवायचं आहे, 25,880च्या वर जोपर्यंत जात नाही बाय पोझिशन बनवायची नाही आहे निफ्टीमध्ये। तर हा व्ह्यू झाला निफ्टीमध्ये। लेट्स मूव ऑन टू द बँक निफ्टी। बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपण जे आहे डिस्कस केलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये की 700 ते 1000 पॉईंटपर्यंतचा बँक निफ्टीमध्ये फॉल येऊ शकतो। आज बँक निफ्टी 850 पॉईंट खाली आहे। ऑलमोस्ट आपण जे प्रेडिक्ट केलं होतं तेच मार्केटमध्ये झालं। फर्स्ट 5 मिनिट कॅन्डलचा जेव्हा लो ब्रेक झाला इमिडिएटली मुवमेंट झालं आणि मार्केट जे आहे आता डे लोच्या जवळपास बंद झालेलं आहे। निफ्टी बँक निफ्टी दोन्ही पण वीक क्लोजिंग आहे। उद्या बँक निफ्टीची एक्सपायरी आहे। ओके, खूप जण म्हणत असतील एक्सपायरी तर बुधवारी असते, पण बुधवारी जे आहे गांधी जयंतीची सुट्टी असल्यामुळे बँक निफ्टी आणि फिन निफ्टी दोघांची पण एक्सपायरी उद्याच आहे। तर एक वोलाटाईल सेशन आपल्याला बघायला मिळू शकते उद्या, कारण दोन्हीही एक्सचेंजेसची एक्सपायरी आहे। आज भलेही मोठा मूव आला, चान्सेस आहे उद्या पण मार्केटमध्ये एक मोठा मूव येऊ शकतो, कारण दोन इंडेक्सची एक्सपायरी आहे। तुम्हाला स्पाइक्स बघायला मिळू शकतात मार्केटमध्ये, तर त्याच्यासाठी रेडी राहायचं आहे। 52,978 ऑलमोस्ट 53,000च्या खाली क्लोजिंग आलेली आहे। जर 53,000च्या खालीच बनून राहिला तर 52,500 पर्यंत एक टार्गेट असू शकते। जर 53,000च्या वर गेला, 53,100च्या वर गेला तर आपल्याला 53,500 पर्यंत एक मूव बघायला मिळू शकतो। त्याच्यासाठी आपण उद्या ट्रेड करू बाय साईडला 53,100च्या वर
अदरवाईज 52,900 ब्रेक केला तर खाली आपण जे आहे 52,500च्या टार्गेटला प्लॅन करू. लेट्स मूव्ह टुवर्ड्स फिन निफ्टी. फिन निफ्टी जे आहे ते पण 24,480च्या जवळपास आहे. 24,550 जेव्हा ब्रेक करेल तेव्हा वरती मोमेंटम होईल, तोपर्यंत मोमेंटम होणार नाही. जर फ्लॅट ओपन होत असेल 24,550 ब्रेक करत असेल तर मग आपल्याला 24,650-700 पर्यंत एक वरती मोमेंटम येऊ शकतो. उद्या एक्सपायरी आहे, चांगला चान्स आहे. जर रिकवर व्हायचं असेल तर उद्याच होईल. ज्यांनी पण शॉर्ट केलेलं आहे ते कव्हर करतील, ते एक मूव वरच्या साईडला येऊ शकतो. बट यस, तसं नाही झालं. जर लो ब्रेक करत असेल आजचा 24,450 जर ब्रेक करत असेल तर मग आपण जे आहे खालच्या साईडला 24,300 पर्यंतचे पण लेवल्स जे आहे ते फिन निफ्टीमध्ये बघू शकतो. तर तुम्हाला ॲनालिसिस आवडलं असेल तर डेफिनेटली व्हिडिओला लाईक करा. एम करूया आपण 150 लाईकसाठी आणि फॉलो करत राहा ॲनालिसिस. कारण आपण जे आहे जे पण ट्रेड मी तुम्हाला सांगत आहे ते मी मार्केट झाल्याच्या नंतर फक्त कॉमेंट्री नाही देत आहे, तर आपण मार्केटमध्ये काय होणार आहे ते डिस्कस करताय. आणि आज पण ते मार्केटमध्ये झालं. तुम्ही बघू शकता कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं होतं 300 ते 1300 पॉईंटची सेलिंग. आज बरोबर सेन्सेक्समध्ये 1300 पॉईंट आणि निफ्टीमध्ये 300 पॉईंटच्या वर सेलिंग झालेली आहे. आता काल आपण कोणता ट्रेड केला होता तर त्याच्याबद्दल पण आपण डिस्कस करणार आहे. काल जो आहे आपण निफ्टीमध्ये सेल साईडचा ट्रेड ऑलरेडी कॅरी केला होता. आज गॅप डाऊन झाल्याच्या नंतर आपल्याला चांगला प्रॉफिट त्याच्यात बघायला मिळाला आणि आपण तो बुक केला. ऑप्शन स्ट्रॅटेजीचा ट्रेड होता 26,250चा कॉल सेल आणि 26,400चा कॉल बाय. हा ट्रेड आपण 2 दिवसापासून करत होतो कॅरी. त्याचा प्रॉफिट आज आपण बुक केलेला आहे. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये उद्या. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.